बरोबर आहे आहार घेतला आता पेशंटला आपल्याला डिलिव्हरीला न्यावं लागेल आणि त्याच्यासाठी आपण कोणती अगोदर तयारी करायची तर त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा बाळाच्या आईची तयारी करायला लागणार आहे. आईसाठी काय लागणार आहे आपल्याला तिची बाळंतपणाची 9 महिने तिने कोणत्या दवाखान्यात ट्रीटमेंट घेतली काय घेतली कोणत्या लस घेतली त्याची खाई तर आपल्याला सोबत घ्यावीच लागणार आहे. आणि त्याच्यानंतर आईची तयारी झाल्यानंतर त्यासाठी बाळाची काळजी बाळ बाहेर आल्यानंतर आपल्याला त्याच्यासाठी व्यवस्थित गुंडाळण्यासाठी किंवा बाळासाठी वापरण्यासाठी कपडे स्वच्छ धुतलेले कपडे स्वच्छ धुवून उन्हात वाळवलेली कपडे बॅगमध्ये भरायचे तिच्या अगोदर बाहेर ठेवले आपण नंतर बाळाचे कपडे भरले बॅगमध्ये आणि बाळ आल्यानंतर त्याला कपडे भरतात त्याच्यासाठी कपडे बघा शर्ट आहे शॉल आहे लंगोट आहे आणि ब्लँकेटची कपच येते बघा ते आपण सगळं व्यवस्थित बॅगमध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला बाळासाठी काय फुलपात्र किंवा काय वाटी चमचा काय लागणार आहे ते व्यवस्थित आणि आपण बाळाला बाळाच्या आईला आपण कोणत्या घेणार आहे ते पण आपल्याला अगोदर माहिती असलं पाहिजे. आणि बाळाच्या आई म्हणजे माता आपण तिथं जाणार आहे तिला तर नाही तर तिचं अगोदरचं बाळ कोण सांभाळणार आहे आणि हे बाळ झाल्यानंतर त्याच्यासोबत आपल्यासोबत कोण येणार आहे कोण नाही ते सुद्धा आपण व्यवस्थित करायचं आणि बाळाला जाऊ आईला माते हे तसं नाही इकडे लक्ष द्या आपल्याला आतापर्यंत काही नाही आपल्याला सांगितलं की माझ्या बरोबर आहे बरोबरपणा कुठले इंजेक्शन वगैरे घ्यायचे कुठला आहार घ्यायचा या सगळ्याबद्दल या आतापर्यंत काही तुम्हाला माहिती सांगितली आहे त्याच्याबद्दल कसं करायचं हे समजून सांगितलं आहे. तर त्यानंतर सर्वात अवघड स्टेप आणि सगळ्यात म्हणजे महत्त्वाची जी काही माहिती आहे तर तुम्हाला सांगते. आता बाळ वगैरे घेऊन आपण तिथं गेलेलो आहे त्या संस्थेमध्ये दाखल झालेलो आहे आणि संस्थेत दाखल झाल्यानंतर आपल्याला काही झालेलं आहे त्या बाळांमध्ये आवडलं आहे तर त्या आपल्याला त्याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगते. तर बाळांमध्ये साधारणतः 3 अवस्था असतात. तर जी पहिली अवस्था आहे तर त्यामध्ये काय होतं तर त्या जी काही गर्भवती माता आहे तिला खरी कळ म्हणजे आहे फक्त पोटात दुखते वगैरे असं नाही जी काही गरोदरपणाची म्हणजे प्रसूतीची खरी कळ आहे ती सुरू झाल्यापासून साधारणतः म्हणजे ती कळ सुरू झाल्यापासून साधारणतः जी काही पिशवीचं तोंड आहे
तर ते उघडेपर्यंत जी अवस्था आहे तिला आपण पहिली अवस्था म्हणतो. तर तुम्ही पहिल्या चित्रामध्ये बघू शकता की तिथं काही झालेलं आहे. तर पिशवीचं तोंड थोडं उघडायला लागलेलं आहे. तर तिथं हे सगळं थोडं आहे. थोड्या वेळानंतर तिथं कळा चालू झाल्यानंतर हळूहळू हातात पातळ होतं आणि बाळाचं डोकं वगैरे थोडंसं म्हणजे थोडंसं ती पिशवीचं तोंड उघडायला लागते आणि इथं 100% पिशवीचं तोंड उघडलेलं आहे. तर ही बाळंतपणाची पहिली अवस्था आहे. ही साधारणतः 8 ते 12 तास एवढी असते आणि समजा जर प्रसूती पहिली असेल त्या मातेची तर बाळापेक्षा जास्त वेळ लागतो. परंतु खूपच जास्त वेळ लागला तर हे देखील त्या गरोदर मातेसाठी आणि जन्माला येणाऱ्या बाळासाठी रिस्की असू शकतं. आणि बघा ही पहिली अवस्था झाल्यानंतर आता ही बाळंतपणाची दुसरी अवस्था दाखवलेली आहे. ही अवस्था जी आहे ती जो काही गर्भजल आहे म्हणजे गर्भजलाची पिशवी फुटते आणि गर्भून स्राव वगैरे स्राव लागतो आणि त्यातून आपण म्हणणार आहे तिथं जे गर्भाशय आहे ते आकुंचन आणि प्रसरण पावणार आहे. तर हे आकुंचन प्रसरण पावण्याला आपण काळा वगैरे म्हणतो. तर ह्या काळाच्या दरम्यान हे पिशवीचं तोंड बाळाचं बाहेर येणार आहे. सुरुवातीला बाळाचं डोकं थोडं बाहेर येणार आहे. त्यानंतर बाळाचं डोकं बाहेर आल्यानंतर त्याचा चेहरा नाक तोंड बाहेर येणार आहे. परत बाळ काय होणार आहे एकतर वरती म्हणजे तोंड फिरवणार आहे ते बाळ आणि त्यानंतर त्याचं खांद हात आणि शेवटी परत करत त्याचं पूर्ण शरीर बाहेर येणार आहे. अवस्थेला आपण बाळाचं दुसरी अवस्था म्हणतो आणि ही अवस्था साधारणतः 1 तासापर्यंत चालते. आणि त्याच्यानंतर तिसऱ्या अवस्थेमध्ये आता बाळ बाहेर आलं की आपलं काम झालं म्हणजे डिलिव्हरीचं काम झालं का तर नाही. अजून जे ह्या बाळाची वर जी आहे तर त्या वरीमार्फत हे बाळ म्हणजे त्याला आपण नाळ म्हणतो. तर त्या आईच्या ह्याला म्हणजे वरीला जोडलेलं असतं. तर ही जी बाळ आहे तर ती जी बाहेर येण्याची अवस्था आहे तिला आपण बाळांची तिसरी अवस्था म्हणतो. तर याच्यापुढे देखील हे म्हणजे जे गर्भाशय आहे त्याचं आपण प्रसरण पावण्याचं काम चालू असतं आणि शेवटी ती वर बाहेर येते आणि डॉक्टर नंतर हे जे काही वर आहे ते कात्रीनं किंवा स्वच्छ ब्रेक पाण्यानं कापून हे बाळ आणि हे वर वेगळे जातात. अशा प्रकारे बाळंतपणाची 3 देखील अवस्था मी तुम्हाला समजून सांगितलं आहे. या तिसऱ्या अवस्थेला साधारणतः माझ्या अंदाजे बघा किती मिनिटं लागतात 20 ते 30 मिनिटं लागते. पहिली भेट 3ऱ्या दिवशी, दुसरी भेट 7व्या दिवशी, तिसरी भेट 14व्या दिवशी, चौथी भेट 21व्या दिवशी, पाचवी भेट 28व्या दिवशी आणि 6वी भेट 40व्या दिवशी. तर मातेला 3 भेटी दिल्या जातात. पहिली भेट 3ऱ्या दिवशी, दुसरी भेट 7व्या दिवशी आणि तिसरी भेट 1व्या दिवशी.
अं,